विधायक किशोर जोरगेवार ने मनपा के अधिकारियों की बैठक लेकर विशेष मुहिम चलाकर 15 दिनों के भीतर शहर स्वच्छ करने का आदेश दिया। तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। चंद्रपुर शहर की स्वच्छता और व्यवस्थापन के काम में हुई ढिलाई पर अपनी नाराजगी व्यक्त करते हुए विधायक किशोर जोरगेवार ने महानगर पालिका प्रशासन को एक विशेष मुहिम चलाकर 15 दिनों के भीतर शहर को स्वच्छ करने का आदेश दिया है। महानगर पालिका के हिराई सभागृह में इस संबंध में एक बैठक का आयोजन किया गया। शहर के विविध विषयों को लेकर चंद्रपुर शहर महानगर पालिका के हिराई सभागृह में इस बैठक का आयोजन किया गया था। इस मौके पर मनपा आयुक्त विपिन पालीवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटिल, सहायक आयुक्त अक्षय गडलिंग, संतोष गरगेलवार, शहर अभियंता विजय बोरीकर, कार्यकारी अभियंता रविंद्र हजारे, यांत्रिकी उप अभियंता रविंद्र कांबड़े, बांधकाम विभाग के उप अभियंता अतुल भंडारकर, वैष्णवी रिठे, आशीष भारती, जलापूर्ति विभाग के उप अभियंता सोनू धूल, सहायक अभियंता अमित फुलजले, कनिष्ठ अभियंता सागर सीडाम, आरोग्य विभाग के मुख्य वैद्यकीय अधिकारी नैना उत्तरवार के साथ अन्य विभागों के अधिकारी उपस्थित थे। साथ ही इस बैठक में पूर्व नगर सेवक भी मौजूद थे। तो आइए सुनते हैं इस बैठक के संबंध में स्वयं विधायक जोरगेवार ने मीडिया प्रतिनिधियों के साथ बातचीत करते हुए क्या कहा स्वयं उनकी जुबानी। महानगरपालिकेमध्ये आज आम्ही नागरी सुविधांच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहे त्याची एक बैठक घेतली, ज्यामध्ये रस्त्याची सफाई असेल, नाली सफाई असेल, घंटागाडीचे विषयीचे होते, पाण्याचा जो पुरवठा आहे पाणी पुरवठा तो सुरळीत करणे, दिवाबत्ती असेल आणि एकंदरच महानगरपालिकेच्या द्वारे जे प्रकल्प सुरू आहे, जे कामं सुरू आहे त्याचा एक आढावा घेणे। कारण की आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी महानगरपालिकेची लोकल बॉडी नाही आणि लोकल बॉडी नसल्यामुळे या ठिकाणी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। नागरिकांच्या प्रचाराच्या दरम्यान त्या तक्रारी सगळ्या लक्षात घेत त्या सर्व तक्रारींचा एकत्रितपणे निपटारा करण्यासाठी, ज्या ज्या समस्या आहेत त्याला सोडवण्यासाठी आणि भविष्यामध्ये आपल्याला काय करता येईल याचं नियोजन करण्यासाठी आजची महानगरपालिकेच्या ठिकाणी बैठक घेतलेली आहे। त्यामध्ये अनेक सकारात्मक चर्चा झाली आणि पुढच्या काळामध्ये निर्णय होऊन एक शहर हे स्वच्छ सुंदर कसं होईल या दृष्टिकोनातून नियोजन या ठिकाणी करण्यात आले आहे। अमृतच्या बद्दलचं आहे की जी अमृत पाणी पुरवठा योजना आहे त्याचं काम अतिशय स्लो सुरू आहे, अतिशय धीम्या गतीने। आतापर्यंत 30% काम सुरू व्हायला पाहिजे होतं परंतु आता केवळ 5% काम झालं आहे आणि म्हणून ठेकेदाराला बोलवून त्याच्यावर कडक कारवाई समज देत हे वेळेत पूर्ण करण्याचं त्याला त्या ठिकाणी सांगण्यात येणार आहे। MGPचे अधिकारी असतील, महानगरपालिकेचे अधिकारी, त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की त्यांचं टाइम बाउंडेड कार्यक्रम काम त्यांच्याकडून करून घेण्याची यांची जबाबदारी आहे आणि तशी बैठक या ठिकाणी ते लवकरच घेतील। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव गारकर।